महाराष्ट्राच्या परभणीत जी घटना घडली ते अत्यंत दुर्दैवी आहे. तिथला दौरा आमदार नितीन राऊत यांनी केलेला आहे. नितीनजी, काय म्हणाल की कशा पद्धतीची तिथे परिस्थिती होती आणि तुम्ही दौरा केला तर काय तुम्हाला तिथे अडचण? परभणीचं प्रकरण एकंदरच संशयास्पद आहे. त्या ठिकाणी एक सुनियोजित कट होता की काय अशी त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे. मला तरी वाटतं की ठरवून केलेला या ठिकाणी कार्यक्रम आहे. कारण सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघतो आणि तो मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जातो. तिथं समारोप होतात, तिथं भाषणं होतात आणि त्यामधनं एक ग्रहस्थ निघतो आणि 300 मीटरवर असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या तिथं असणारी भारतीय संविधानाची प्रतिकृती याची मोडतोड करतो. यावरून आम्ही काय समजायला पाहिजे? आणि ती मोडतोड झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जे आंदोलन झालं ते शांततेत आंदोलन सुरू असताना त्यामध्ये तोंडाला कापड बांधून, बंदर टोपी घालून, रुमाल बांधून, फटके बांधून जे लोक आले, ज्यांनी दगडफेक केली ते कोण होते? त्याची चौकशी यांनी केली का? मग पोलिसांनी बौद्ध वस्त्यांमध्ये, बौद्ध वाड्यांमध्ये शिरून ज्या पद्धतीतनं घरातनं तरुण मुलं, मुली, बाया, माणसांना बाहेर काढून एकाला 4-4, 5-5 लोकांनी मरेपर्यंत मारणं हे कितपत योग्य आहे? हा अधिकार पोलिसांना दिला कोणी होता? एक महिला तर आपल्या कामावरून घरी परतत असताना रस्त्यात तिला 4 पोलिस पकडतात, अशा पद्धतीने तिला मारतात की तिचं सगळं अंग हिरवगार त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि या सर्व याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा विद्यार्थी, लॉला 3ऱ्या वर्षाला असलेला हा विद्यार्थी, तो एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण पोलीस करतानाचा व्हिडिओ काढत होता. त्याला अरेस्ट करतात, त्याला बेदम मारतात आणि त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू होतो. यावरून काय समजायला पाहिजे? मला तरी वाटतं की पोलिसांनी त्या ठिकाणी दडपशाही केलेली आहे. जे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी कामावर होते, ज्यांनी जे कोमिंगचे आदेश दिले, ज्यांनी मारायचे आदेश दिले, इथपर्यंत जिथं जिथं निळे झेंडे लागलेले होते गाड्यांना, साधे ऑटो रिक्षा चालवणारे त्यांच्या ऑटोची सुद्धा मोडतोडी पोलिसांनी केलेली आहे. काय म्हणावं या पोलिसांना? हे नराधम आहेत, हे क्रूर आहेत. अशा लोकांना सुद्धा फाशीची शिक्षा दिली पाहिजे या ठिकाणी. या सर्व घटनांमध्ये जे शांतता प्रस्थापित करायला निघालेले होते दलित पॅंथरचे नेते, ज्यांना परभणीत लोकनायक म्हटलं जात असे, विजय वाकोडे यांनी त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करायला गेल्या 10 तारखेपासून सातत्यानं प्रयत्न केला. आणि सोमनाथ याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्ययात्रा संपवून घरी परतताना त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते मरण पावले. याला सुद्धा जबाबदार हेच लोक आहेत. कारण त्या विजय वाकोडेंचं नाव यांनी इतर आरोपींच्या यादीमध्ये टाकलेलं होतं. इतकी अपमानास्पद वागणूक आणि दडपशाहीची वागणूक जेव्हा आंबेडकरी कार्यकर्त्यांना, जयभीमवाल्यांना या राज्यात दिली जात असेल तर त्याचा निषेध आम्ही केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. हा विषय तुम्ही सदनात उचलणार आहे? स्थगन माझा लागलेला आहे. मी स्थगनावर या संबंधी बोलणार, नाहीतर चर्चा जर लागली तर चर्चा सुद्धा आम्ही करून त्याच्यावरती दाद मागायचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद. डॉक्टर नितीन राऊत होते आमच्यासोबत आणि नेमकं परभणीच्या घटनेवर त्यांनी जो विषय उपस्थित केला तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि जी घटना त्यांनी तिथे बघितली तसंच त्यांनी उल्लेख केला. कॅमेरा पर्सन विकास जीवनेसह मुकेश शेळो, BKB न्यूज, नागपूर.